बघा, आपला महत्वाचा टॉपिक. आणि बऱ्याच जणांनी मला फोन करून विचारलं की तुम्ही घर देणार का? केवळ 7,000 रुपये डाऊन पेमेंट करून 73 EMI मध्ये स्वतःची 1 कोटी घर घेण्याचे स्वप्न साकार करा. त्याच्या आधी हे सगळं सांगण्याच्या आधी आणि पुढच्या अर्धा ते पाऊण तासामध्ये हे सगळं मी एक्सप्लेन करणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छित अमाउंट पर्यंत पोहोचू शकता. बघा, मी कुठलेही बिल्डर नाहीये किंवा डेव्हलपर नाहीये. मी तुम्हाला जागा किंवा घर देऊ. मी स्टॉक मार्केट ट्रेडर आणि ट्रेनर आणि कन्सल्टंट आहे. मी सगळ्यांना हे गाईड करू शकतो. इनफॅक्ट मी स्वतःवर सुद्धा हे इम्प्लिमेंट केलेलं आहे की 73 EMI म्हणजे 73 मंथ मध्ये 1 करोड रुपयापर्यंतची अचिव्हमेंट ही पॉसिबल आहे. ते कशा पद्धतीने ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी माझं इंट्रोडक्शन. माझं नाव प्रवीण खेळणार. गेल्या 12 वर्षापासून मी स्टॉक मार्केटमध्ये आहे. आधी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड हडपसरला, पुणे हडपसर येथे फार्मा कंपनी आहे. तिथं मी इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये होतो. त्यानंतर गेल्या 6 वर्षापासून मी फुल टाइम ट्रेडिंग आणि ट्रेनिंग मध्येच आहे. ट्रेनिंग हा पार्ट आपण 2020 पासून चालू केला. त्याच्या आधी फक्त माझा मूळ प्रवास म्हटला तर 2010-11 पासून मी ट्रेडिंग मध्ये आहे. मित्र सगळे करतात. ऑफिसमध्ये प्रत्येकाचा ग्रुप असतो, तसं माझाही ग्रुप होता. आणि त्यांच्याबरोबर ट्रेडिंग करत, बऱ्याच वेळा लॉस करत, प्रॉफिट करत, टिप कॉल घेत, या पद्धतीने सगळं माझं चालू होतं. नंतर पुढे जशी समज आली, शिकत गेलो आणि वेगवेगळ्या स्वतःच्या टेक्निक डेव्हलप केल्या, त्यावेळेस कळलं की स्टॉक मार्केटचा जेवढा मोठा लोकांनी बाव करून ठेवलेला आहे की स्टॉक मार्केट खूप अवघड आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये जर पैसे कमवायचे तर तुम्हाला 24 तास अलर्ट राहावं लागतं वगैरे वगैरे, भरपूर काय काय गोष्टी. या सगळ्या गोष्टींची गरज नाही हे नंतर लक्षात आलं आणि मग त्याच्यावर इम्प्लिमेंट करायला मी आणि माझ्याबरोबर माझे पार्टनर सचिन कुटवडजी आम्ही सुरुवात केली आणि पुढे आम्ही हे काम करतोय. आपल्याला महत्वाचं जे काय आहे ते म्हणजे केवळ 7,000 रुपये डाऊन पेमेंट करून 73 EMI मध्ये स्वतःची 1 कोटीचे घर कसे आपण घेऊ शकतो. 7,000 रुपये डाऊन पेमेंट. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, 7,000 रुपये डाऊन पेमेंट कुठे करायचं, माझ्याकडे करायचं का? तर ते मला पण द्यायचे नाही. 73 EMI कितीचे द्यायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. एक जनरल तुम्हाला आधी होम लोनची सिस्टीम सांगतो, कारण आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी जर कुठली इन्व्हेस्टमेंट असेल तर ती म्हणजे घर घेणं हीच आहे. बऱ्याच लोकांचं आयुष्यभराचं स्वप्न असतं. काही लोक कित्येक वर्ष भाड्याने राहत असतात, परंतु प्रॉपर ऍटलिस्ट डाऊन पेमेंटची सुद्धा अमाऊंट जमत नाही, त्याच्यामुळे घर घेणं राहून जातं किंवा लोन मध्ये बसत नाही, आपली सॅलरी ऍडजस्ट होत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतात. परंतु एकंदरीत ही लोनची सिस्टीम जर बघितली, मी ज्यावेळेस सिरमला होतो त्यावेळेस मी सुद्धा घर घेण्याचा 1 नाही 2 नाही 3 वेळेस प्रयत्न केला होता वेगवेगळ्या बँकांमार्फत. एकदा अप्रूव्ह सुद्धा झालेलं होतं लोन. आणि मग कुठे EMI कमी बसेल, कुठे जास्त बसेल, जास्तीत जास्त टेन्युअर मला कुठे मिळेल, हा सगळा मी विचार करत होतो. याचं कारण की जी सॅलरी होती, ज्यावेळेस मी लोनसाठी अप्लाय केलं होतं त्यावेळेस साधारणतः 50,000 रुपये मला सॅलरी होती. आणि मग एक आपल्या मिडल क्लास लोकांचं असतं की थोडासा आपण म्हणतो ना, पोटाला टाचे द्यावेत पण स्वतःचं घर, स्वतःच्या घरात राहावं, भाड्याच्या घरात राहू नये. मग मी सुद्धा ही मनामध्ये पूर्णपणे समज करून, मी सुद्धा हा समज करून घेतला होता की मला पुढचे 15 ते 20 वर्ष जास्तीत जास्त जर मला टेन्युअर मिळाला, 20 वर्षासाठी जर मला हप्ते मिळाले, तर त्या 20 वर्षाच्या हप्त्यामध्ये मला कमीत कमी 20 वर्ष जर भरता आलं तर कमीत कमी हप्ता बसेल आणि त्याच्यामध्ये मी चांगलं घर घेऊ शकेल आणि स्वतःच्या घरात राहील. त्यावेळेस मी रेंटने राहत होतो पुण्यासारख्या ठिकाणी. संपूर्ण लोन अमाऊंटचा जर विचार केला तर साधारणतः त्यावेळेस तशी कमी होती, परंतु आजच्या भावाने आम्ही विचार करतोय की ऍव्हरेज 2 BHK फ्लॅट किंवा 1 BHK तर कमी पडतो, परंतु ऍव्हरेज 2 BHK फ्लॅट पुण्यासारख्या ठिकाणी जर म्हटलं तर 50 ते 55-60 लाखापर्यंत 2 BHK फ्लॅट जातो. आपण जर डाऊन पेमेंट केलं ते डाऊन पेमेंट आपल्याला साधारणतः 15 ते 20 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागतं आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज 40 लाखाचं लोन आपल्या सॅलरी प्रमाणे असतं, परंतु ऍव्हरेज 40 लाखाचं लोन मला त्यावेळेस अप्रूव्ह होत होतं. तर प्रत्येकाला ज्यावेळेस मी ब्ल्यू प्रिंट म्हणजेच एक्सेल शीट देणार आहे त्यावेळेस तुम्हाला किती लोन अप्रूव्ह होऊ शकतं, तुम्ही किती हप्ता भरू शकतात, हे तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करून बघू शकतात आणि त्यानुसार तुम्हाला सुद्धा किती रुपयाचं घर घेता येऊ शकतं हे तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन जमेल.
हे सुद्धा मी आजच्या सेशन मध्ये सांगणार आहे. तर लोन अमाऊंट 40 लाख रुपये, टेन्युअर 20 वर्षांनी, ऍव्हरेज इंटरेस्ट रेट 8%, त्यावेळेस 10-11% होता, पण आत्ताच्या हिशोबाने बघितलं तर 8%चा इंटरेस्ट रेट. त्यानुसार ईएमआय पडतो 33,458. आता ही फिगर मी कुठून काढली काय हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पर इयर तुम्हाला साधारणतः 4 लाख रुपये भरावे लागतात आणि 20 वर्षाचा टेन्युअर म्हटल्यानंतर 33,458चा रीतसर इमानी इतबारे आपण 20 वर्ष जर ईएमआय भरला तर आपण 80,29,920 रुपये भरतो. हे बहुतेक ज्यांनी लोन घेतलेलं आहे त्यांना माहित असतं, परंतु मोठा प्रॉब्लेम हा असतो की आपण 40 लाखाचं घर एकदम घेऊ शकत नाही कॅश मध्ये. दुसरं असं असतं की काही जणांचं म्हणणं असतं की टॅक्स वाचावा याच्यासाठी आम्ही होम लोन करतो. टॅक्स वाचण्यासाठी बरेचसे दुसरे पण मार्ग असतात. आपण स्वतःवर लोन का बुकंडी घेऊन बसायचं हेच मला आजपर्यंत कळलं नाही. पण तरी सुद्धा 20 वर्ष जर आपण सलग हप्ते भरत बसलो तर साधारणतः आपल्याला 80 लाख रुपये भरावे लागतात. म्हणजे कम्प्लिटली डबल आपण अमाऊंट भरतो. आपण आज घर घेतलेलं असतं 50 ते 60 लाख रुपयाचं आणि 40 लाख रुपये लोन, आणि आपण हप्ते जे काही भरत येतो ते म्हणजे पूर्ण कम्प्लिटली पुढचे 40 लाख रुपये. अशा पद्धतीने जर बघितलं तर आपण 80 लाख रुपये ऑलरेडी भरलेले असतात, म्हणजे 20 वर्षामध्ये भरतो. त्याचबरोबर 10-15 लाख रुपये आपण डाऊन पेमेंट भरलेलं असतं, म्हणजे आपल्याला तो फ्लॅट साधारणतः 20 वर्षानंतर 90 ते 95 लाखाला तो आपल्याला फ्लॅट मिळालेला असतो. मग आपण म्हणतो रिटायर होतोय तोपर्यंत, त्यावेळेस आपण म्हणतो की ही माझी आयुष्यभराची कमाई. प्रत्येक फ्लॅटला किंवा प्रत्येक जागेला तेवढं व्हॅल्युएशन 20 वर्षानंतर येईलच असं नाही. आज 40 लाखाला तुम्ही 50 लाखाला तुम्ही फ्लॅट घेतलेला आहे, तो 20 वर्षानंतर करोड रुपये त्याचे व्हॅल्युएशन होईलच की नाही हे आपण कोणी सांगू शकत नाही. परंतु याच्या मागची एक शोकांतिका अशी आहे की मी इथं बघा, आता मी या फिगर याच्यावरच घेतलेला आहे, EMIcalculator.net म्हणून वेबसाईट आहे. त्यामध्ये जर मी आज होम लोन जर 40 लाखाचं घेत असेल, इंटरेस्ट रेट 8 आणि टेन्युअर जर 20 वर्षाचा जर पकडला, साधारणतः 33,000 रुपये हप्ता बसतो. टोटल इंटरेस्ट पेएबल 20 वर्षासाठी 40 लाख आणि टोटल मी अमाऊंट पे केलेली असते ती म्हणजे 80,29,000. जर इथं खाली जर बघितलं तर सपोज आज 2022 त्यांनी लगेच मला देऊनच टाकले, सप्टेंबर पासून तुम्ही ईएमआय भरा. नीट जर बघितलं तर सप्टेंबरचा जर ईएमआय 33,458. आता ही फिगर लक्षात घेण्यासारखी आहे, कारण की बऱ्याच जणांकडनं मी ऐकलं की मी गेल्या 5 वर्षापासून ईएमआय पे करतोय, 10 वर्षापासून ईएमआय पे करतोय, परंतु माझी प्रिन्सिपल अमाऊंट काही कमी होत नाही. ती कमीच होत नाही, कारण की अगदी पहिल्या महिन्यापासून जर बघितलं, तुम्ही ज्यावेळेस 33,000चा ईएमआय भरतात त्यावेळेस 33,000मध्ये 26,667 रुपये फक्त तुमचं व्याज इंटरेस्ट जात आहे आणि प्रिन्सिपल अमाऊंट तुमचे 40 लाखामधून फक्त 6,700 रुपये एवढी प्रिन्सिपल अमाऊंट जाते. असं प्रत्येक वेळेस जर बघितलं तर तुम्हाला आढळेल की मॅक्सिमम म्हणजे 33,000 ईएमआय मध्ये जवळपास 80 ते 90% अमाऊंट ही इंटरेस्ट म्हणून जाते, बँकेचा इंटरेस्ट, आणि उरलेली 5 ते 10% अमाऊंट आहे ती 10% अमाऊंट तुम्हाला फक्त प्रिन्सिपल अमाऊंट म्हणून कट होते. त्यामुळे याच्यावर सुद्धा मी बराच विचार केला, ठीक आहे त्यावेळेस पैसे नव्हते म्हणून मग म्हटलं घर आता घेण्याचा थोडा वेळ विचार ड्रॉप करूया. माझं घर सिरम झाल्यानंतर, जोपर्यंत सिरमला चांगली लाख रुपये सॅलरी होती तोपर्यंत नाही झालं, परंतु सिरम कंप्लीट झालं, जॉब सोडून दिला, फुल टाइम ट्रेडिंग मध्ये आलो मग माझं घर झालं. कारण की मी हा विचार केला की इतके 20 वर्ष ईएमआय भरायचे का, 40 लाख रुपये मी लोन घेऊन त्याचे 80 लाख रुपये मी बँकेला का म्हणून देऊ. जर माझ्याकडे असे बरेचशी उदाहरणं होते, जवळपासचे मित्र होते, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, प्रत्येकाने ईएमआय इमानी इतबारे भरलेला होता. आणि ईएमआय मध्ये काय होतं की 33,000च्या ईएमआय मध्ये 26,000 रुपये इंटरेस्टच जातोय आणि 6 ते 7,000 रुपये फक्त प्रिन्सिपल अमाऊंट कट होते. मग अशा वेळेस अगदी तुम्ही 5-10 वर्षानंतर जरी बँकेकडे डिस्क्लोजरसाठी गेलात, सॉरी फोरक्लोजरसाठी गेलात, तरी सुद्धा त्यावेळेस तुम्हाला असं आढळतं की 40 लाखामधले फक्त 5 लाख कमी झालेले आहेत किंवा फक्त 10 लाख रुपये कमी झालेले आहेत. त्यावेळेस शॉक बसतो की मी इतका दिवस जे ईएमआय भरत होतो ते पैसे गेले कुठे. तर मित्रांनो, यासाठीच माझी ऍड होती की आपल्याला
कोणत्याही प्रकारे बँकेला पैसे न देता, कारण ज्यावेळेस तुम्ही 40 लाखाचं लोन काढतात त्यावेळेस खरं म्हणजे ते घर पूर्णपणे बँकेचंच असतं. कारण बँक जोपर्यंत त्यांचे पैसे पूर्ण जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत ते तुमच्या मागेच लागणार. 2 महिने 3 महिन्याचे जरी तुमचे हप्ते थकले तरी 4थ्या महिन्यामध्ये तुम्हाला लगेच क्लोजरची नोटीस येते. अगदी 6 महिने जर तुम्ही नाही देऊ शकलात, काही अपरिहार्य कारण भरपूर असतात आपल्या मिडल क्लास लोकांना, 6 महिने जर तुम्ही पैसे देऊ शकले नाही तर बँक लॉक लावायला सुद्धा मागे पुढे बघत नाही, कारण की त्यांनी मोठी अमाऊंट दिलेली असते, त्याचा इंटरेस्ट त्यांचा जात असतो. याच गोष्टींवर म्हणून आम्ही सुरुवातीला विचार केला की 40 लाख आपण आयुष्यभर नाहीतरी 80 लाख रुपये किंवा 90 लाख रुपये खर्च करतोच, किंवा एवढे आपण आपल्या घरासाठी खर्च करतोच. मग आपण टार्गेट ठेवलं पाहिजे की 1 करोड रुपये. आता आम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहोत आणि स्टॉक मार्केटच्या माध्यमातून बरंचसं आमचं सुद्धा स्वतःचं घर झालेलं आहे. मग कशा पद्धतीने पहिलं टार्गेट जे आम्ही ठेवलं ते म्हणजे हाऊ टू अर्न 1 करोड इन स्टॉक मार्केट. याआधी जर काहींनी माझा वेबिनार अटेंड केलेला असेल तर त्यांना हे माहित असेल की 7,000 रुपये इनिशियल इन्व्हेस्टमेंट करून 151 ट्रेडिंग सायकलमध्ये 1 करोड रुपयापर्यंत पोहोचण्याचं ध्येय किंवा पोहोचू शकतो, अशा पद्धतीची माझी टॅगलाईन होती. पण ते 1 करोड रुपये 7,000 रुपयामध्ये 1 करोड रुपये अचीव होण्यासाठी साधारणतः 8 ते 10 वर्षाचा पिरियड लागण्याची शक्यता आहे, किंवा लागतातच. 8 वर्ष तरी कमीत कमी लागणारच, कारण की आपण 7,000 रुपये पे करतोय. परंतु या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला एक स्वप्न असतं की मला माझं घर लवकर व्हावं. कारण पूर्वीचा काळ गेला की ज्यावेळेस आपण 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष थांबू शकत होतो स्वतःचं घर किंवा स्वतःची मोठी इन्व्हेस्टमेंटसाठी. पण आज ते लवकरात लवकर व्हावं यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणून आम्ही अभ्यास केला. लवकरात लवकर होण्यासाठी काय करता यावं, तर लवकरात लवकर होण्यासाठी म्हणून आपण 7,000 रुपये जी बेसिक तुमची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण जर EMI म्हणून आपल्या अकाउंटवर जर पैसे आपण ट्रान्सफर करत राहिलो तर निश्चितपणे आपण 73 EMI मध्ये किंवा 73 महिन्यामध्ये आपण 1 करोड रुपयापर्यंत पोहोचू शकतो. या प्लॅन मध्ये मित्रांनो या प्लॅनची ब्युटी अशी आहे की इथं तुम्हाला फक्त संयम ठेवायचा आहे 73 महिने. ते कशा पद्धतीने ती तुम्हाला सांगतो बघा. मी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि हे प्रूव्हन स्ट्रॅटेजी आहे. 7,000 रुपये ज्यावेळेस तुम्ही पहिली इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो, हे तुम्हाला तुमच्याच अकाउंटवर करायचं आहे. तुमच्या अकाउंटवर 7,000 रुपये केले. आपला ट्रेड असतो 5%चा. प्रत्येक स्टॉकमध्ये 5% प्रॉफिट मिळाल्यानंतर 5% प्रॉफिट मिळाला, तो झाला 350 रुपये. टोटल अमाऊंट 7,350. 7,350 झाले की तुम्हाला EMI जसा तुम्ही बँकेला देणार आहात. बघा, बँकेला आपल्याला काय 1 करोड रुपये तुम्हाला फेडायचे आहेत, त्यावेळेस तुम्ही बँकेला 33,000 रुपये EMI देत आहात. इथं 1 करोड रुपये तुम्हाला तुमच्या घरासाठी तुम्ही 50-50 लाखाचे 2 फ्लॅट घेऊ शकतात, किंवा अगदी 4 BHK फ्लॅट किंवा बंगलो सुद्धा घेऊ शकतात. करोड रुपये राहिल्यानंतर आपण काय नाही करू शकत, जागा घेऊन स्वतःच सुद्धा बांधू शकतो. असं जरी तुम्हाला करायचं असेल तरी सुद्धा केवळ 15,000 रुपये म्हणजे 50% EMI सफिशियंट आहे. आपण बँकेला जेवढं इमानदारीमध्ये EMI भरतो ना की बँक लॉक करेल आपलं घर, त्या इमानदारीमध्ये जर आपण दर महिन्याला किंवा प्रत्येक ट्रेड नंतर 15,000 रुपये आपल्या अकाउंटवर ऍड केले. आता पहिला ट्रेड झाला, इथं 15,000 रुपये तुमच्या अकाउंटवर तुम्ही ऍड केले की होतात ते 22,350. त्याच्यावर 5%चा ट्रेड घ्यायचा, जी अमाऊंट राहते परत 15,000 रुपये ऍड करायची. या पद्धतीने प्रत्येक ट्रेड नंतर तुम्ही 15,000 रुपये ऍड केले. आणि अजून एक की 5%चा प्रत्येक ट्रेडला इथं मी 1 महिना कन्सिडर केलेला आहे, जिथं की आम्ही आमचा ऍव्हरेज ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस एका वर्षामध्ये 24 ते 25 ट्रेड झालेले आहेत. एका वर्षामध्ये 25 ट्रेड म्हणजे साधारणतः 3 वर्षामध्ये तुमचे 75 ट्रेड होतात. पण तरी सुद्धा 3 वर्षामध्ये 1 करोड रुपये हे तुमच्या माझ्या सारख्या माणसाला पचनी पडणं अवघड आहे. जरी प्रूव्हन असलं तरी सुद्धा आपल्याला लगेच पटत नाही, कारण की 1 करोड रुपये कमवण्यासाठी आपल्याला किती खस्ता खाव्या लागतात हे आपल्याला माहित असतं सर्वसामान्य लोकांना. म्हणून आपण काय केलेलं आहे की डबल एका ट्रेडला तुम्हाला 1 महिना जरी लागला
तरी प्रत्येक महिन्याला तुम्ही ज्या पद्धतीने बँकेला EMI देतात त्या पद्धतीने 15,000 रुपये जर तुम्ही तुमच्या अकाउंटवर डिपॉझिट करत राहिलात आणि एका महिन्याला एकच ट्रेड करायचा, एका महिन्याला एक ट्रेड करण्यासाठी तुम्हाला मार्केट बंद झाल्यानंतर आम्ही कायम सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला ट्रेड कधी करायचा आहे, चालू मार्केटमध्ये करायचा नाही आहे. रात्री ज्यावेळेस तुमचं जेवण होईल तुम्ही शांत होतात, रात्रीचं जेवण झाल्यानंतर आणि झोपे मधला जो काही काळ असतो तो अतिशय शांततेचा काळ असतो. त्यावेळेस आपण दिवसभरात काय काय घडामोडी झालेल्या आहेत याचा आपण विचार करत असतो. त्या पिरियडमध्ये जरी तुम्ही अर्धा तास अभ्यास केला आणि संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला जेव्हाही वेळ मिळाला आणि तेव्हा तुम्ही फक्त 5%चा एक ट्रेड लावू शकलात रात्री तरी सुद्धा, आणि तो एक ट्रेड कंप्लीट होण्यासाठी प्रत्येक वेळेला एक महिना जरी लागला 5%चा ट्रेड कंप्लीट होण्यासाठी, अशा पद्धतीने जर तुम्ही कितीही स्लो गेलात तरी 73 ट्रेड म्हणजे साधारणतः 5 ते 6 वर्षामध्ये 12×72 6 वर्षामध्ये तुमचे 1,04,98,274 रुपये होतात. दर महिन्याला 15,000 रुपये प्रमाणे तुम्ही किती EMI दिलेले असतात? साधारणतः 10,80,000 रुपये तुम्ही तुमच्याच अकाउंटवर जमा केलेले असतात आणि 10,80,000 प्लस इनिशियल अमाऊंट जी आहे ती म्हणजे 7,000 रुपये. अशा पद्धतीने तुम्ही 10,87,000 रुपये भरलेले असतात. लक्षात घ्या, जे डाऊन पेमेंट आपण बँकेला डायरेक्टली भरतो एक रकमी, आपण आपल्यासारखे मिडल क्लास लोक डाऊन पेमेंट जमा करताना सुद्धा PF विड्रॉ कर, घरून घे, आई वडिलांकडनं घे, मित्राकडनं घे, किंवा गावची जर कुठली प्रॉपर्टी असेल, बरेच लोक गावातली प्रॉपर्टी विकून भाऊबंदकीमध्ये जर असेल तर 2 भावांमध्ये डिवाइड करून मग ती डाऊन पेमेंटची अमाऊंट उभी केली जाते आणि मग बाकीचं जे काही आहे ते लोन केलं जातं. तर ही डाऊन पेमेंटची जी अमाऊंट आहे 10 ते 15 लाख मिनिमम आपल्याला लागते आणि लागतेच, ती कोणी डिनाय करूच शकत नाही. 100% लोन कोणाचं होतच नाही, झालं तरी त्याला इंटरेस्ट खूप असतो. आणि दुसरं म्हणजे 20 वर्ष जर आपल्याला भरायचे आहेत तर निश्चितपणे 40 लाखाची तुम्ही 1.25 करोड रुपयापर्यंत भराल जर 100% कोणी लोन देत असेल तर. पण इथं काय होणार आहे, इथं तुम्हाला जे डाऊन पेमेंटची अमाऊंट भरायची आहे ती सुद्धा तुमच्याच अकाउंटवर, कोणाच्या अकाउंटवर जमा करायची नाही, तुमच्याच अकाउंटवर, आणि तीही इन्स्टॉलमेंटने जमा करायची आहे. दर महिन्याला जो तुम्ही 30,000 रुपये EMI भरतात त्याऐवजी जर तुम्ही 15,000 रुपये तुमच्या अकाउंटवर इन्स्टॉलमेंटने सलग 72 महिने जर भरत गेलात, 72 महिन्यामध्ये ती होते 10,80,000 प्लस तुमचे 7,000, तर एंड ऑफ द 73वा ट्रेड ज्यावेळेस तुमचा कंप्लीट होतो त्यावेळेस तुमच्या अकाउंटवर अमाऊंट होते 1,04,98,274 रुपये. हे पूर्णपणे व्हाईट इन्कम आहे आणि पूर्णपणे लीगल इन्कम आहे. त्याच्यामुळे ही अमाऊंट जमा झाल्यानंतर जो काही सरकारी टॅक्स असेल, 15% स्विंग ट्रेडिंगला टॅक्स असतो, तो टॅक्स कट होऊन बाकीची पूर्ण रक्कम 85 लाख रुपये ही केवळ आणि केवळ तुमची असते. याच्यावर वेगळा काही तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. त्या 85 लाखामध्ये तुम्ही जर आज तुम्ही 1 BHK किंवा 2 BHK घेण्याचं स्वप्न जर बघत असाल तर तुम्ही 85 लाखामध्ये 3 BHK सुद्धा घेऊ शकता. फक्त प्रश्न एवढा येतो की आपल्याला 73 मंथ किंवा 73 ट्रेड पर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. मग ही सिस्टीम कशी आहे? ही सिस्टीम आपलीच आहे रेग्युलर. या सिस्टीम साठी आपण बनवलेला आहे गोल्डन स्विंग स्टडी अँड रिसर्च ग्रुप. या ग्रुप मार्फत काय होतं, या ग्रुपचा मेन पर्पज काय आहे तर 1 करोड टार्गेट अचिव्हमेंट. 1 करोडच पाहिजे का? बरेचसे लोक म्हणतात, मला फोन करतात त्यावेळेस म्हणतात की 1 करोड जरी नसेल तरी चालेल, 25 लाख मिळाले तरी खूप आहे, 50 लाख मिळाले तरी खूप आहे. तुम्हाला घर घेण्यासाठी जेवढी अमाऊंट गरजेची आहे, कारण ब्ल्यूप्रिंट देणार म्हणजे काय देणार तर ब्ल्यूप्रिंट देणार म्हणजे ही जी फाईल आहे ज्याच्यावर सगळं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलं, ती फाईल मी तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा ब्रॉडकास्टला मी फॉरवर्ड करणार, जेणेकरून तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे किंवा किती अमाऊंटचं तुम्हाला घर घ्यायचं आहे. आपलं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं, माझं सुद्धा स्वप्न होतं. माझ्या सोसायटीमध्ये एक फ्लॅट मी बघून ठेवलेला होता आणि म्हटलं की तो फ्लॅट मला आज ना उद्या घ्यायचा आहे, आणि तो फ्लॅटची किंमत त्यावेळेस होती 50 लाख रुपये. मी म्हटलं की ठीक आहे, अजून मी ज्यावेळेस 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर घेईन, मे बी 60 ते 70 लाख रुपये त्या फ्लॅटची किंमत झालेली असेल.
मग 70 लाखाची अमाऊंट मनामध्ये धरून मी फक्त माझ्यासाठी टार्गेट केलं होतं 70 लाख रुपये मला पुढच्या 3 वर्षामध्ये कमवायचे आहेत. यावरनं अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचं कॅल्क्युलेशन करू शकतात. 1 करोडचं जरी आपलं टार्गेट अचिव्हमेंट असलं तरी सुद्धा तुम्हाला किती अमाऊंट पाहिजे घरासाठी तेवढ्या अमाऊंटचं तुमचं टार्गेट असेल. 1 करोडसाठी आपल्याला लागणार आहे मिनिमम अमाऊंट 7,000 रुपये, जे तुम्ही डाऊन पेमेंट आपण लाखो रुपयामध्ये करतो. इथं फक्त सुरुवात करायची तुम्हाला 7,000 ने. 7,000 नंतर तुम्हाला प्रत्येक ट्रेड नंतर, मी प्रत्येक महिना नाही म्हणते, प्रत्येक ट्रेड म्हणतोय. याचं कारण की काही वेळेला एका महिन्यामध्ये 2 ट्रेड सुद्धा होतात. तुम्हाला जर नसेल 2 ट्रेड करायचे प्रत्येक महिन्याला, आपली बघा प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. 70-80 हजार रुपये कमवणारा मनुष्य ज्यावेळेस 30 ते 40 हजार रुपये हप्ता भरत असतो ना बँकेमध्ये, त्यावेळेस तो अत्यंत कॉम्प्रोमाइज करून हप्ता भरत असतो. सगळं कॉम्प्रोमाइज होतं, मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सगळे आपल्या हौशीमशी कॉम्प्रोमाइज करत करत पुढचे 20 वर्ष काढायचे असतात. आणि हे सगळं करत असताना मुलांचं शिक्षण आहे, आजारपण आहे, लग्न आहे. घरामध्ये प्रत्येक कुटुंबाला न चुकणाऱ्या गोष्टी म्हणजे लग्न, आजारपण, दवाखाना आणि शिक्षण, हे कधीच कुणाला चुकत नाही. आपलं लग्न नसलं दुसऱ्याच्या लग्नाला तरी जावंच लागतं, तुम्हाला ट्रॅव्हलिंग करावंच लागतं, जवळपास मोठे मोठे गिफ्ट घ्यावेच लागतात. मोठ्या सोसायटीमध्ये तुम्ही राहत असाल, बर्थडेज असतात, त्याला गिफ्ट देणं असतं. म्हणजे ज्याला आपण सोशल ऍक्टिव्हिटी म्हणतो, आपल्याला कुटुंबामध्ये राहायचंय, आपण सोशल मनुष्य, सोशल प्राणी, आपल्याला हे असे खर्च येतात की जे खर्च आपल्या कोणत्याही कॅल्क्युलेशन मध्ये नसतात, जे अनावश्यक पण असतात आणि आवश्यक पण असतात. कारण त्या खर्च आपण जर ते खर्च केले नाही तर आपल्याला कोणी लोक उभं करणार नाही, असं सर्वसाधारण गणित असतं. मग हे सगळे खर्च आपण काय करत असतो, आपण ज्यावेळेस ईएमआय पे करत असतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये हे कॅल्क्युलेट केलेले नसतात की उरलेल्या अमाऊंट मध्ये आपण हे सगळे खर्च कसे भागवणार. तर मित्रांनो, त्यासाठी आपण कमीत कमी जो ईएमआय तुम्ही पे करणार आहात त्या ईएमआयच्या खाली तुम्ही फक्त 15,000 रुपये, त्याही पेक्षा जर तुमचं टार्गेट कमी असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं किती टार्गेट आहे, तुम्ही किती ईएमआय पे करू शकता, ती फिगर तुम्ही त्या एक्सेल शीट मध्ये टाका आणि नंतर त्याच्यावर काम करा. मग तुम्हाला बरोबर समजेल की मी किती वर्षामध्ये किंवा किती ईएमआय मध्ये मी किती लाखाचं घर घेऊ शकतो. आपला ईएमआय आपण स्टँडर्ड इथं पकडलेला आहे 15,000 रुपये. 15,000 रुपये ईएमआय मध्ये आणि 7,000 रुपये डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला ट्रेडिंग सायकल आपल्याला करायचे आहेत 73 ट्रेडिंग सायकल. 73 ट्रेडिंग सायकल मध्ये आता मी तुम्हाला दाखवलं, हे कसं दाखवलं तर आपण कंपाऊंडिंगचा वापर करून हे सगळं करत आहोत. मी पुन्हा एकदा एक्सेल शीटवर येतो. बघा, आपण प्रत्येक वेळेस काय केलं, आपली बेसिक अमाऊंट जी प्रॉफिट ही कॅपिटल अमाऊंट 7,350 हजारला प्रॉफिट, आपली टोटल अमाऊंट झाली 7,350. या 7,350 मध्ये आपण 15,000 रुपये ऍड केले आणि दोघांचं ऍडिशन करून आपण 22,350चा पुढचा ट्रेड घेतला. त्याच पद्धतीने 23,468 प्लस 15,000 रुपये 38,468चा पुढचा ट्रेड घेतला. अशा पद्धतीने प्रत्येक ट्रेड मध्ये आपण आपलं कॅपिटल प्लस प्रॉफिट प्लस आपली ईएमआय ची अमाऊंट, ही ईएमआय ची अमाऊंट तुम्ही किती पे करू शकतात. सपोज 10,000 रुपये तुम्ही देऊ शकतात, 10,000 रुपये तुम्ही इथं 10,000 रुपये ऍड करा आणि 10,000 रुपयाला कॅल्क्युलेट करा. 73 ईएमआय मध्ये 7,000 रुपयाने तुम्ही चालू केल्याने 10,000 रुपयाचे जर तुम्ही ईएमआय देऊ शकतात तरी सुद्धा 70 लाखाचं घर तुम्ही घेऊ शकतात. याच्यामध्ये 15% टॅक्स जाईल स्विंग ट्रेडिंगचा, पण तरी 60 ते 65ला 60 लाख रुपये तुम्हाला हे पूर्णपणे तुमचीच टोटल नेट अमाऊंट राहते, जी अमाऊंट तुम्ही तुमचं घर घेण्यासाठी वापरू शकतात. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला लोन घेण्याची गरज पडत नाही किंवा पडणारही नाही. तर अशा पद्धतीने आहे हा कंपाऊंडिंग इफेक्ट, कंपाऊंडिंगचा वापर. आता मी तुम्हाला डायरेक्टली मुद्द्यावर हात घालून सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. तर तुम्हाला जसं सांगितलं की यासाठी आपण ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपचं काय आणि कशा पद्धतीने काम असतं ते एकदा तुम्हाला सांगतो. बघा, ग्रुप आहे आपला 200 लोकांचा. आपल्या थीम नुसार प्रत्येकाने ईच पर्सन विल स्टडी 2 स्टॉक. आता तुम्ही म्हणाल की हे सांगणं सोपं आहे की प्रत्येक वेळेस 5% प्रॉफिट काढायचा आणि 5% प्रॉफिट आला की त्याच्यावर ट्रेड करायचा. परंतु मित्रांनो, ही प्रूव्हन सिस्टीम आहे.
या सिस्टीमवर प्रत्येकाला यश मिळावं याच्यासाठीच आपण हा ग्रुप तयार केलेला आहे. ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये काहीही माहिती नाहीये, ज्यांना स्टॉक मार्केट पूर्णपणे नवीन आहे, अशी व्यक्ती सुद्धा यामध्ये काम करू शकते. मी प्रत्येक वेळेस उदाहरण देत असतो. मागच्या वर्षीपासून माझी मुलगी मागच्या वर्षी 8वीला होती. तिला मी 8वीला हे सगळे शिकवायला सुरुवात केली. आज ती सक्सेसफुली ट्रेडिंग करत आहे. लहान मुलं सुद्धा अगदी 8वीच्या पुढचे शिक्षण झालेले, 8वी पर्यंतचं शिक्षण झालेले प्रत्येक जण यामध्ये ट्रेडिंग करू शकतो. कंडिशन फक्त ही आहे की तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण जर आज 10-15 हजार रुपयाच्या जॉबसाठी पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास करतो, तर इथं 1 करोड रुपये मिळवण्यासाठी कमीत कमी आम्ही जो सांगू तो अभ्यास तरी तुम्हाला करणं गरजेचंच आहे. तर ईच पर्सन विल स्टडी 2 स्टॉक. प्रत्येक मनुष्य ज्यावेळेस 2 स्टॉकवर स्टडी करेल त्यावेळेस ओव्हरऑल ग्रुपचा स्टडी होतो 400 स्टॉकवर. तुम्ही म्हणाल एका स्टॉक मधून एंट्री मिळाली, 5% प्रॉफिट झाला की लगेच दुसऱ्या स्टॉक मध्ये एंट्री मिळेल का? लगेच दुसऱ्या स्टॉक मध्ये एंट्री तेव्हा मिळेल ज्यावेळेस आपल्याकडे स्टॉकची संख्या भरपूर असेल. आणि स्टॉकची संख्या भरपूर करण्यासाठीच म्हणून आपण काय करतोय, 400 स्टॉकवर ऍट अ टाइम स्टडी करत आहोत. मग ज्यावेळेस 400 स्टॉकवर ऍट अ टाइम स्टडी होतो, याला सपोर्ट म्हणून आपण एक्सेल बेस्ड एक सॉफ्टवेअर सुद्धा डेव्हलप केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अलर्ट मिळतो. त्या सॉफ्टवेअर नुसार सुद्धा कशा पद्धतीने ट्रेड करायचा हे मी रोज सकाळी 9:30 वाजता घेतोय. सध्या 2 आठवड्यांपासून फक्त ही सिस्टीम बंद आहे, परंतु पुन्हा मे बी 2 दिवसानंतर मी पुन्हा चालू करेल. रोज सकाळी 9:30 वाजता सॉफ्टवेअरच्या आधाराने कसं ट्रेडिंग करायचं हे सुद्धा मी त्याच्या सुद्धा लेवल देत असतो. तर ही ज्यावेळेस सिस्टीम वर्क होते त्यावेळेस निश्चितपणे तुमचे 73 ट्रेड, प्रत्येक ट्रेड हा सक्सेसफुल होतोच. जे स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी काम करत आहेत त्यांच्यासाठी म्हणून माहिती देतो की यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे स्टॉप लॉस वापरत नाही, आपण लॉस पण बुक करत नाही. जोपर्यंत 5% आपण 6%चं टार्गेट ठेवतो, कारण की आपल्याला ब्रोकरेज आणि टॅक्स सुद्धा गव्हर्नमेंटला द्यायचं आहे. 5% अमाऊंट ही आपल्याला पूर्णपणे राहिली पाहिजे यासाठी आपण 6%चं टार्गेट ठेवतो. जोपर्यंत 6% कोणत्याही स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर 6% जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत आपण त्या ट्रेडमधून बाहेर पडत नाही. आणि कितीही अगदी जर एंट्री जर चुकली तर आपण 6-6 महिने अडकून राहू, परंतु जर तुमची एंट्री बरोबर असेल तर जास्तीत जास्त 1 आठवडा, 2 आठवडे किंवा मॅक्सिमम 1 महिन्यापर्यंत फक्त तुम्हाला वेळ लागू शकतो 6% अचीव करण्यासाठी. आणि आपण तेच कन्सिडर केलेलं आहे. प्रत्येक वेळेला 1 महिना जरी लागला, प्रत्येक महिन्याला 1 ट्रेड जरी झाला तरी 73 ट्रेड मध्ये तुम्ही कन्फर्म 1 करोड रुपयापर्यंत पोहोचणारच आहात. यासाठी वर्किंग स्टेप तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली वर्किंग स्टेप दॅट इज नॉलेज शेअरिंग और ट्रेनिंग. कारण जे लोक नवीन आहेत किंवा जुने जरी असले तरी सगळ्यांसाठी एक रोड मॅप गरजेचा असतो. कोणते रोड मॅप, आपल्याला काय फॉलो करायचं आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. कारण स्टॉक मार्केटमध्ये काम करणारे भरपूर लोक आहेत आणि शिवाय आपला प्रिय गुरु असतो तो म्हणजे युट्यूब. आपण इकडून तिकडून शिकून भरपूर काही काम केलेलं असतं. त्यामुळे एक पाथ फॉलो करण्यासाठी, सगळ्यांनी एकाच ट्रॅकवर चालण्यासाठी म्हणून आपण नॉलेज शेअरिंग किंवा ट्रेनिंगचा उपयोग करत असतो. हे ट्रेनिंग तुमचं 4 दिवसाचं असतं. पहिल्या 3 दिवसामध्ये तुमचं फंडामेंटल ऑफ ट्रेडिंग, त्याच्यानंतर शेअर सिलेक्शन ऍक्टिव्हिटी. कारण की जर आपण 400 स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत तर ते कोणत्या पॅरामीटरनुसार सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यासाठी 5 पॉवरफुल पॉइंट. स्टॉक सिलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री कशी करायची, एंट्रीसाठी केवळ 7 पॉवरफुल पॉइंट आहेत. ते 7 पॅरामीटरची स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली तर तुमची एंट्री चुकणारच नाही. आणि शेवटचं जे असतं 4थ्या दिवसाचं ट्रेनिंग ते म्हणजे 21 सायकोलॉजिकल झिरो लॉस गोल्डन रूल. आपण किती परफेक्टली ट्रेड करत असलो तरी सुद्धा मनामध्ये एक भीती सुद्धा असते आणि शिवाय मनुष्य खूप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणा किंवा डिप्रेशन मध्ये म्हणा लॉस करत असतो. तो लॉस होऊच नाही याच्यासाठी कशा पद्धतीचं ट्रेडिंग केलं पाहिजे हे रूल आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. अशा पद्धतीने होणार हे नॉलेज शेअरिंग. हे नॉलेज शेअरिंग नंतर तुम्हाला लॉंग टर्म ग्रुपचा सपोर्ट मिळेल.
म्हणजे लॉंग टर्म म्हणजे किती, मुळात 73 ट्रेड झाल्यानंतर तुम्हाला ग्रुपचा सपोर्टची गरजच नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी करोड रुपये कमवलेले असतात. पण तरी सुद्धा तुम्ही पुढे जरी कंटिन्यू करत राहिलात तरी जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला ग्रुपचा सपोर्ट मिळतो. कुठे ट्रेड घ्यायचा, जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल, तुम्ही तुमची पोझिशन ग्रुपमध्ये सांगितल्यानंतर ती पोझिशन योग्य आहे की अयोग्य आहे, चूक आहे की बरोबर आहे, याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू सपोर्ट केला जातो. आणि त्यानंतर ऑनलाईन ट्रेनिंग टू फुल फॅमिली, ही जे काही ट्रेनिंग किंवा नॉलेज शेअरिंग आहे, हे ट्रेनिंग और नॉलेज शेअरिंग हे तुमच्या पूर्ण फॅमिलीला दिलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस ईएमआय पे करत असतो मित्रांनो, ईएमआय आपण एकटेच पे करत असतो. अगदी काही कमी अशा फॅमिली असतात ज्याच्यामध्ये नवरा बायको दोन्ही जॉब करत असतात. त्याच्यामध्ये काय असतं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं नवरा बायकोचं की मी माझ्या सॅलरीमधून ईएमआय पे करतो, तुझ्या सॅलरीने तू घर चालव, अशी सुद्धा ऍडजस्टमेंट असते. किंवा दोघांची सॅलरी मिळून बँकेमध्ये अप्लाय केलेलं असतं, लोन मध्ये जर बसत नसेल आपली सॅलरी तर बायको पण जॉब करते असं दाखवून, त्यांची दोघांची सॅलरी स्लिप दाखवून आपण लोन काढून घेतो आणि मग दोघं मिळून ते लोन फेडतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पण इथं काय होणार आहे, इथं तुम्ही तुमचं काम करा, फक्त 15,000 रुपये हप्ता भरा, म्हणजे 15,000 रुपये तुमच्या अकाउंटवर तुम्ही डिपॉझिट करा आणि तुमच्या घरामधील कोणीही व्यक्ती 8वीच्या पुढे शिक्षण झालेली किंवा 8वी पर्यंत शिक्षण झालेली कोणतीही व्यक्ती ट्रेडिंग करू शकते. त्यांना कोणत्याही वेगळ्या नॉलेजची गरज नाही, कारण आम्ही इतक्या सोप्या पद्धतीने हे सगळं मांडलेलं आहे किंवा मांडतो की तुम्हाला 8वीच्या पुढचे सगळे ट्रेनिंग घेताना तुम्ही पूर्ण फॅमिली मिळून ट्रेनिंग घ्या, सगळेजण ट्रेनिंगला बसा आणि ट्रेडिंग करताना घरातील एक व्यक्ती सुद्धा ट्रेडिंग करू शकते आणि ती एक व्यक्ती अगदी 13 ते 14 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी सुद्धा असू शकते. माझी मुलगी ट्रेडिंग करते, ती केवळ 8वीला मागच्या वर्षी होती, आता ती 9वीला आहे. 13 इयर्स ओल्ड, 13 वर्षाची आहे आणि ती तिच्या अकाउंटवर तिचं ती ट्रेडिंग करते. इतकी सोपी मेथड आहे. याच्यामध्ये याचं कारण की घाबरण्याचं कारण नाही, याचं कारण की याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा तुमचा लॉस होत नाही. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुमचं नॉलेज शेअरिंग किंवा ट्रेनिंग कंप्लीट होतं त्यावेळेस तुम्हाला 2 स्टॉक दिले जातात, ज्या स्टॉकवर तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही म्हणाल 2 स्टॉक का, तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे तो तुम्ही करू शकता, परंतु आम्ही यामध्ये हे सुद्धा कॅल्क्युलेट केलेलं आहे की एक ह्युमन टेंडन्सी किंवा ह्युमन कॅपॅसिटी असते. आपण जास्त स्टॉकवर अभ्यास करू शकत नाही. मुळात एका सर्टन लेवल नंतर आपल्याला अभ्यास करायचाच कंटाळा येतो. म्हणून जर प्रत्येकाने फक्त आणि फक्त 2च स्टॉकवर अभ्यास केला आणि आपला अभ्यास जर ग्रुपवर मांडला तर काय होणार आहे, तुम्हाला इतरांच्या स्टॉकचा सुद्धा अभ्यास हा रेडीमेड मिळतो आणि तो रेडीमेड मिळावा यासाठीच आपला ग्रुप आहे. मग डेली फक्त 1 तास अभ्यास करा. जे काही तुम्हाला 2 स्टॉक मिळणार आहेत त्या 2 स्टॉकचा सेक्टरचा स्टडी करायचा आहे आणि 7 पॅरामीटर नुसार जर तुम्हाला एंट्री मिळत असेल तर तुमची पोझिशन ग्रुपवर पोस्ट करायची आहे. एवढंच फक्त तुमचं काम आहे. ग्रुपवर पोस्ट केल्यानंतर जर तुमची पोझिशन करेक्ट असेल तर त्याला मी सुद्धा स्वतः सपोर्ट करत असतो, तुमची पोझिशन करेक्ट आहे की रॉंग आहे, आणि इतर ग्रुप मेंबर सुद्धा करतात. जर तुमच्या स्टॉकमध्ये कधी पोझिशन नसेल, इतर ग्रुप मेंबरच्या स्टॉकमध्ये जर पोझिशन असेल, त्यांनी पोझिशन जर पोस्ट केली तर ती पोझिशन तुम्हाला फक्त 7 पॅरामीटर नुसार एकदा व्हेरीफाय करून घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ते व्हेरीफाय करून घेणार आणि तुम्हाला पण कन्फर्म झालं की तुम्ही सुद्धा त्यामध्ये एंट्री करू शकता. आपल्याला फक्त एकच ध्येय समोर ठेवायचं आहे, ते म्हणजे प्रत्येक ट्रेडमध्ये 5% अचीव करायचे आणि आपले 73 ट्रेड कंप्लीट करायचे. हे जर ध्येय तुम्ही कंप्लीट केलं, समोर ठेवलं, तर निश्चितपणे येणाऱ्या 6 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये आणि अगदीच जर प्रत्येक महिन्याला जर 2-2 ट्रेड तुम्ही कंप्लीट करू शकलात तर 3 ते 3.5 वर्षामध्ये तुम्ही 1 करोड रुपयापर्यंत कन्फर्म पोहोचता. तर मित्रांनो, याच्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट ठेवलेली आहे, म्हणजे याची फी आपण म्हणतो, कारण याच्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत असतो संपूर्ण काळ, जोपर्यंत प्रत्येकाचे 1 करोड रुपये अचीव होत नाही तोपर्यंत.
बरेचसे लोक मला पर्सनली मेसेज करतात, त्यांचा जर कुठे ट्रेड अडकलेला असेल किंवा ट्रेड करायचा असेल, त्यांना पोझिशन असेल, ते सुद्धा मला करतात. तिथं सुद्धा मी प्रत्येकाला गाईड करत असतो. त्यामुळे इथं यामध्ये त्या 15,000 रुपयामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? 15,000 रुपये हे लाईफ टाईम साठी आहे. लाईफ टाईम म्हणजे आम्ही 15 वर्षाचा काळ गृहीत धरतो. अगदी जर कोणाकडनं 5-6 वर्षामध्ये नाही झालं, तुम्ही खूप 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 स्लो गेलात, 15 वर्षात तरी होणारच आहे ना तुमचं 1 करोड रुपयापर्यंत निघणार आहे. आणि जे 15 वर्षामध्ये तुमची 1 करोड रुपयाची अचिव्हमेंट होणार आहे मित्रांनो, ती 1 करोड रुपयाची अचिव्हमेंट लक्षात घ्या विदाऊट लोन होणार आहे. कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये तुमचं बँकेचं कर्ज होणार नाही. हे सर्वतोपरी केवळ तुमचं आणि तुमचंच असणार आहे. तुमचे आणि तुमचेच पैसे असणार आहेत. तर ऑनलाईन ट्रेनिंग या 15,000 रुपयामध्ये तुमच्या पूर्ण फॅमिलीला ऑनलाईन ट्रेनिंग, त्यानंतर एक्सेल बेस्ड स्टॉक अलर्ट सॉफ्टवेअर, या सॉफ्टवेअर बद्दल मी आता बोललो. हे सॉफ्टवेअर पण तुम्हाला मी एकदा दाखवतो. या सॉफ्टवेअर मध्ये बघा अशा पद्धतीने हे सॉफ्टवेअर असेल. या सॉफ्टवेअर मध्ये जसं आपला 200 लोकांचा ग्रुप आहे, प्रत्येकाचं नाव आहे, इथं 200 लोकांचं नाव दिसेल तुम्हाला आणि प्रत्येकाला 2 स्टॉक दिलेले आहेत. हे सॉफ्टवेअर काय काम करतं? ही सॉफ्टवेअरची स्क्रीन तुम्हाला दिसतच असेल. हे सॉफ्टवेअर तुम्हाला काय काम करतं? तर सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला 2 अलर्ट दिसतात. मला फक्त एकदा चॅट बॉक्सवर कन्फर्म करा, सॉफ्टवेअरची स्क्रीन तुम्हाला दिसते की नाही दिसत? किंवा अनम्यूट करून कन्फर्म करा. दिसत आहे. दिसत आहे. ओके, थँक्यू. तर या सॉफ्टवेअर मध्ये बघा तुम्हाला रोज अलर्ट मिळतात. शेवटचे 2 कॉलम म्हणजे अलर्टचे आहेत. 400 स्टॉक मध्ये आपली ही पूर्ण लिस्ट आहे 400 स्टॉकची. तुम्ही बघाल शेवटचं 400 स्टॉक मध्ये पहिला अलर्ट तुम्हाला मिळाला आहे 93 स्टॉक्स आणि दुसरा अलर्ट आहे 11 स्टॉक. म्हणजे काय की 400 मधून 93 प्लस 11 जवळपास तुम्हाला 105-104 स्टॉक मध्ये एंट्री घेण्याचे चान्सेस आहेत. आपल्याला एंट्री किती स्टॉक मध्ये घ्यायची आहे? आपल्याला एंट्री फक्त एका वेळी एकाच स्टॉक मध्ये घ्यायची आहे, कारण आपल्याला प्रत्येक ट्रेड नंतर कंपाऊंडिंग करायचं आहे. आणि जर आपल्याला करोड रुपयापर्यंत पोहोचायचं आहे तर यातले 105 मधले आपण कमीत कमी 10 स्टॉक तरी व्हेरीफाय करूच ना, आणि केलेच पाहिजे. कमीत कमी 10 स्टॉक जर तुम्ही व्हेरीफाय केले तर तुम्हाला लेवल मिळेल आणि व्हेरिफिकेशन एकदा तुमचं झालं की तुम्हाला कळेल कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री करायला पाहिजे. त्या स्टॉकमध्ये बिनधास्तपणे तुम्ही जरी एंट्री केली तरी 5% तुम्हाला येणाऱ्या आठवडा 2 आठवड्याच्या काळामध्ये किंवा महिनाभरामध्ये तो स्टॉक तुम्हाला 5 ते 6% देणार म्हणजे देणारच. या पद्धतीने हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. तर मित्रांनो या सॉफ्टवेअरचा सुद्धा ऍक्सेस तुम्हाला लाईफ टाईम साठी दिलेला असतो. जोपर्यंत लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये आहात तोपर्यंत एक्सेल सॉफ्टवेअरचा ऍक्सेस तुम्हाला दिलेला असतो. त्यानंतर प्रत्येक आठवड्याला ग्रुपची एक मीटिंग घेऊन आम्ही नॉलेज अपडेशन करत असतो. नॉलेज अपडेशन म्हणजे काय? जे ट्रेनिंग मध्ये तुम्ही शिकलेला आहात त्या ट्रेनिंगची आपण रिव्हिजन घेत असतो, जेणेकरून असं नको व्हायला की तुम्ही नंतर विसरून गेलात. तरी सुद्धा हे जे ट्रेनिंग आहे पूर्ण फॅमिलीला दिलं जातं. 1 to 1 ट्रेनिंग असतं. 1 to 1 ट्रेनिंग असल्यामुळे त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळतात. आता नॉलेज अपडेशन नंतर पर्सनल सपोर्ट. जसं मी म्हटलं की मी स्वतःच ट्रेनर आहे. आम्ही कोणती हायरार्की डेव्हलप केलेली नाहीये की यामध्ये ट्रेनर वेगळा असेल, मॅनेजर असेल, नंतर रिसेप्शन असेल, की तुम्ही मला कॉल केल्यानंतर दुसरी व्यक्ती फोन उचलेल. असं कोणत्याही प्रकारे होत नसतं किंवा होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोलू शकतात. त्यामुळे हा पर्सनल सपोर्ट जोपर्यंत तुम्ही ग्रुपमध्ये असतात तोपर्यंत तुम्हाला मिळत राहतो. लाईफ टाईम सपोर्ट मिळतो ग्रुपचा. शिवाय आपण एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी. रेग्युलर 7 पॅरामीटरच्या स्ट्रॅटेजीच्या व्यतिरिक्त ही ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी सुद्धा आम्ही ग्रुपमध्ये प्रत्येकाला फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. या स्ट्रॅटेजीची आम्ही बाहेर 3,999 ही कॉस्ट लावतो, परंतु ग्रुप मेंबरसाठी ती स्ट्रॅटेजी फ्री ऑफ कॉस्ट आहे.
आणि अशा पद्धतीने आपण हे 6 पॉइंट यामध्ये कव्हर करत असतो. शिवाय मॅन्युअल तुम्हाला स्टॉक अलर्ट सुद्धा मिळतात बऱ्याच पद्धतीने. तर मित्रांनो, हा होता माझा प्लॅन. माझं नाव परत एकदा सांगतो, माझं नाव आहे प्रवीण खैरनार. हा माझा नंबर आहे 9766442921.